श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। गरुड पुराण अध्याय 9, 8व्या अध्यायामध्ये शय्यादानाचं महत्त्व सांगितलेलं आहे। शय्यादानाचं पुण्य सांगितलेलं आहे। गादी, उशी, सतरंजी असं शय्यादानाच्या वस्तू दिल्यानंतर काय पुण्य प्राप्त होतं आणि प्रेताला त्याच्यापासून काय फायदा होतो हे सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर गरुडाला पुन्हा भगवंत पाणी दान केल्याचं जे महत्त्व आहे ते पाणी दान केल्याचं महात्म्य सांगू लागलेले आहे। हे गरुडा 11व्या दिवसापासून वर्ष होईपर्यंत प्रत्येक दिवशी पाण्याचं दान करावं, अतिशय आदरानं ते ब्राह्मणासाठी द्यावं आणि की पुष्कळ दानं आहेत ती मुलांना अतिशय भक्तीच्या योगे करून भक्तिपूर्वक करावी। 12ही महिने दिवा लावावा, दिवा तेवत ठेवावा, ब्राह्मणासाठी अवश्य भोजन द्यावं, जेवण द्यावं। स्वतःच्या घरामध्ये विष्णू भगवंताच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये अन्नदान करावं, तुपासहित भोजन द्यावं आणि भोजन दिल्याच्या नंतर पान विडी द्यावे। असंही वर्षप्रमाण तो देशांतराच्या ठिकाणी जर एखादा गेलेला असेल तर मग मात्र मुख्य करता हा जवळ नसला तरी मात्र इतर कुणी जो त्याचा अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यानं ते कर्म करावं। म्हणून पाणी दान केल्या वाचून 100 जरी श्राद्ध केली तरी त्याचा काही उपयोग होत नाही, कारण पितरांना तृप्ती पावत नाही। दरिद्र, दुःख आणि भवसागरामध्ये ते भ्रमत राहतात। म्हणून पाणी दान केलेलं महत्त्व अतिशय मोठं आहे। म्हणून कर्त्याची जरी नित्य शक्ती नसली तरी पिंडदानाच्या वेळेला एक कुंभ जो आहे तो कुंभ पूर्ण पाण्याने भरून आणि पिंडविधी करताना द्यावा। दानाचं जे पृथक महिमान आहे ते हे गरुडा मी तुला सांगतो ऐक। आसन प्रदान केल्याच्या नंतर त्या प्रेताला सुखानं आसनावरती बसून जेवता येतं। पात्र जर त्याला दिलं तर सावकाशपणे त्या प्रेताला जेवण करता येतं। कमंडलू दान केलं तर प्रेताची तहान भागते। जोडा दान जर केला तर जोडा दान केल्याच्या नंतर ते जे प्रेत आहे त्या प्रेताला घोड्यावरती बसून पुढचा प्रवास करता येतो, यमपुरीला जाता येतं। यममार्गामध्ये अतिशय ताप आहे, खाली तप्त अशी तापलेली वाळू आहे, वरून भयंकर उष्णता आहे आणि त्याच्यामुळं छत्रीचं जर दान केलं, जोड्याचं दान केलं तर या दोन्ही जे ताप आहेत त्या तापाची बाधा त्या प्रेताला होत नाही। शय्यादान केल्यानंतर ते प्रेत विमानामध्ये बसून जातं। घरदान दिल्यानंतर तो जो प्राणी आहे तो चालण्याच्या त्रासापासून पूर्ण वर्जित होऊन त्याला पुण्याची प्राप्ती होते। वस्त्रदान करून पूजा केल्याच्या नंतर तो प्राणी स्वर्गाला जातो। अशा पद्धतीनं 5 वर्षाची कन्या जरी मरण पावली तरी उत्तम प्रकारानं सर्व विधी तिचा पूर्ण करावा। जशी आपल्या जी शक्ती असेल त्या शक्तीप्रमाणे हा जो विधी आहे तोही सर्व विधी पूर्ण करावा। प्रेताचं जे अन्न आहे म्हणजे प्रेताच्या श्राद्धाचं अन्न ज्या ब्राह्मणानं खाल्लं तो त्याच वेळेला भ्रष्ट होतो, पतित होतो आणि मग पुन्हा त्याला मागून 16 संस्कार करावे लागतात आणि मग तो पुन्हा प्राप्त होतो। पिंडाचं दर्भ जसं ते केरामध्ये जमा होतात, पिंडदान केल्याच्या वेळेला वापरलेलं दर्भ हे केरा समान असतात, त्या पद्धतीनं प्रेताचं जे अन्न आहे त्या प्रेताच्या अन्नाचं, श्राद्धाच्या अन्नाचं जर ब्राह्मणानं जेवण केलं तर ते त्या केरासारखे भ्रष्ट होतात। खळ आहे आणि त्या खळाच्या जवळ वेद जसे
काही कामाचे नसतात. जार स्त्री असते ती काही कामाची नसते. लोभी असणारा त्याची भ्रष्ट अशी नीती असते ती सुद्धा काही कामाची नसते. ब्रह्मविद्या आहे पण इंद्रियावरती ताबा नाही. लबाड आहे आणि तो लबाड काय करतो, प्रेम दाखवतो, त्याचा काही उपयोग नसतो. आणि तशी पद्धत ब्राह्मणानं जर या श्राद्धाचं भोजन केलं तर तशी अवस्था ब्राह्मणाची होते. आणि म्हणून आनंदराशी व्यर्थ संबंध म्हणजे संबंध आहे पण त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी अनादर आहे, आदर नाही, त्या संबंधाचा काही उपयोग नाही. त्या पद्धतीनं भक्ती आहे पण वैराग्यच नाही. तर वैराग्य जर नसेल तर त्या भक्तीचा काही उपयोग नाही. दान आहे पण ते दान देत असताना दक्षिणाविरहित दिलं तर त्याचा काही उपयोग नाही. एखादी स्त्री आहे पण अतिशय निष्ठुर बोलणारी आहे, तिचा काही उपयोग नाही. तशाच पद्धतीनं गुरु आहे पण तो गुरु विद्याहीन आहे, आचार्य आहे, विद्यागुरु आहे पण त्याच्याजवळ अजिबात करुणाच नाही. भक्तिरहित जर धर्म केला तर त्याचा काय उपयोग आहे. तशा पद्धतीनं धर्महीन नर जो आहे तो सुद्धा तसाच आहे. धर्महीन स्त्री जी आहे ती सुद्धा त्याच पद्धतीची आहे. जर बायको नसेल तर त्या संसारहीन होतो आणि घर नसेल तर गावहीन होतं. गाव हीन असेल तर महामार्गसुद्धा हीन होतो आणि मार्ग जर नसेल तर तो देशसुद्धा हीनत्वाला पावतो. आणि त्या देशाला जर विशेष रूपानं राजा नसेल तर तो देशहीन प्रकारचा होतो. आणि राजाहीन असेल तर प्रजाही हीन होऊन जाते. ज्या घरामध्ये मूल नाही, पुत्रहीन, तो गृहस्थाश्रमसुद्धा हीन होऊन जातो. म्हणून गृहस्थाश्रमाशिवाय धर्म आणि मग तो धर्म उत्तम कसा आचरण करता येईल. आचार हा पहिला धर्म आहे आणि तो ब्राह्मणांनी पाळला पाहिजे. ब्राह्मणाच्या जवळ तर तो असलाच पाहिजे. आणि म्हणून ब्राह्मणाने पहाटेच्या वेळेला उठलं पाहिजे. ब्राह्म मुहूर्त ज्या वेळेला आहे त्यावेळेला ब्राह्मणानं उठून आत्मचिंतन करावं. त्याच्यानंतर स्तोत्र पाठ करून तृणाची पेंडी आणि पाणी जे आहे माते हातामध्ये घ्यावे. यज्ञोपवीत जे आहे म्हणजे जानवं उजव्या कानामध्ये ठेवावं, कारण उजवा कान हा पवित्र असतो. भगीरथानं स्वर्गातून गंगा घेऊन येत असताना गंगेच्या पाण्यामुळं ऋषींचे यज्ञ विजले गेले. त्यावेळेला ऋषींनी ही गंगा कापून आपल्या मांडीमध्ये घातली आणि तीच त्या भगीरथ राजांना विनंती केल्यानंतर त्या भगीरथ राजाला तीच मांडीमध्ये कापून ठेवलेली गंगा उजव्या कानातून बाहेर काढली. आणि त्याच्यामुळं उजवा कान हा पवित्र असतो. म्हणून ब्राह्मणाने जानवं उजव्या कानामध्ये घालावं. त्याच्यानंतर दक्षिणमुख करून दक्षिणेकडं तोंड करून बसावं. दिवसा उगवत्या दिशेकडं सूर्याकडं तोंड करून बसावं. त्याच्यानंतर प्रातर्विधी झाल्याच्या नंतर शिश्न हातामध्ये धरून उठावे आणि प्रातर्विधी पूर्ण केल्यानंतर 5 वेळा माती जी आहे ती माती लावून शरीराची स्वच्छता करावी. दुर्गंधी घालवण्यासाठी हात आणि पाय यांना 7 वेळा माती लावावे, स्वच्छ धुवावं. त्याच्यानंतर रोगी, प्रवासी, स्त्री, शूद्र, बाळक यांनीही अशाच पद्धतीनं स्वच्छता करावी, आचमन करावं. त्याच्यानंतर चूळ भरावे, दात घासावे आणि मग पुन्हा सकाळच्या वेळेचं स्नान करावं. अधिकारायुक्त जे मंत्र आहेत त्या मंत्राचं पठण करावं. सूर्योदय झाल्यानंतर शास्त्रानं सांगितलेली अधिकाराची जी कर्म आहेत ती ब्राह्मणाने करावी. जप तप करावा, देवपूजा करावी, स्वधर्माचं अध्ययन उत्तम प्रकारानं करावं, योग क्षेम मार्गाचा अवलंब करावा
स्वधर्माच्या कुलानुसार अन्य जी राहटी आहे ती भयप्राप्तता होते. म्हणून 12 घटका आल्याच्या नंतर म्हणजे दुपारच्या वेळेला मग माध्यान्ह स्नान ब्राह्मणानं करावं. आणि हेच कालाचं मुख्य लक्षण आहे. पहिलं आणि रात्रीचं ते गौण आहे. म्हणून गृहस्थाश्रमाशी गृहस्थ जो आहे त्यानं 2 स्नान करावे. यतिव्रत करणारे जे आहेत ते त्यांनी 3 स्नान करावी. आणि ब्राह्मणानं माध्यान्हच्या दुपारच्या वेळेचं कर्माचरण करावं. दररोजच्या दररोज तिल तर्पण करावं लग्न कार्यामध्ये. त्याच्यानंतर शुभ विवाह जे आहेत बारसं आहे त्यावेळेला मात्र तिलपिंड करू नयेत असं शास्त्राचं मत आहे. पण तिथी ज्या वेळेला असेल तीर्थविशेष असेल त्यावेळेला तिलपिंडाचा दोष नसतो. क्षयदिन प्रेतकर्त्याला वृद्धी श्राद्धाच्या वेळेला महालय ज्या वेळेला असतील त्यावेळेला मात्र तिलपिंड करावे आणि मग देवपूजा करावी. तशाच पद्धतीनं अन्य दोष निवारण करण्यासाठी यज्ञ करावा. बाल अतिथीला भोजन घालावं. जे वृद्ध आहेत, जे रोगी आहेत, जे पाहुणे आहेत त्यांना भोजन द्यावं. हात, पाय आणि तोंड ही जी 5 अवयव आहेत ती दक्षिणेकडं शिर करून क्रोधरहित असावे. ती स्वच्छ करावे. महान असं मौन धारण करून काहीही न बोलता 5 घास घ्यावेत. आणि अन्नाची निंदा करू नये. आसनावरून त्या भांड्याला पाय लागेल असंही करू नये. पात्र डाव्या हातानं धरावं. जर डाव्या हातानं धरलेलं पात्र ब्राह्मणानं सोडलं तर ते अन्न जे आहे ते राक्षसाला प्राप्त होतं. फुटलेल्या ताटामध्ये, फुटलेल्या भांड्यामध्ये जेवण, फुटलेल्या वाटीमध्ये जेवण कधीही करू नये. फुंकून अन्न कधी खाऊ नये. कीटकानं दूषित झालेलं भस्म, अशुचीयुक्त आणि जे खराब झालेलं आहे, विटलं गेलेलं आहे असं अन्न कधीही भक्षण करू नये. काशेच्या भांड्यामध्ये तूप घेऊ नये. दही, दूध आणि मध हे निश्चितपणानं समस्त मंत्र उच्चार करून जमिनीवरती प्रेतासाठी द्यावे. रौरव कुय नरकामध्ये पद्य, अर्बुज, संख्य, सहज असे जीव त्या वास्तव्य करतात आणि अक्षय हे त्यांना प्राप्त हो असं म्हणून हात धुवावेत. जर ब्राह्मणानं चूळ भरली तर मग तो मात्र देव, पितर आणि आपण स्वतःचा तिघांचाही घात करतो. मग मूक शुद्धी करण्यासाठी त्या पानाचं भक्षण करावं आणि त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत पुराणाचं श्रवण करावं. अतिशय आदर असावा. निर्मळ मनानं पुराण श्रवण करावं, ग्रंथ श्रवण करावे. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला देवाची पूजा करावी. इच्छा जर असली तर अल्प प्रमाणामध्ये जेवण करावं आणि मग प्रहर रात्र पूर्ण झाल्यानंतर म्हणजे रात्रीचे 9 वाजल्याच्या नंतर आचमन करून निद्रा करावी, शयन करावं. अशा पद्धतीनं श्राद्ध, उपवास, चतुर्थी, अष्टमी, द्वादशी अशा विषमदिनी स्वाती नक्षत्र, रेवती नक्षत्र, मघा नक्षत्र या दिवशी संभोग करू नये. अस्वस्थ चित्त असताना सगळे भोग वर्ज सांगितले गेलेले आहेत. ऋतुगमनी अतिशय शुद्ध असं स्नान करावं. अऋतूमध्ये मात्र निष्ठंक असा सम्यक पवित्रता सुपंडिताला आहे. अशा पद्धतीनं हा जो दररोजचा विधी आहे हा ब्राह्मणाचा दररोजचा विधी संक्षेपानं निवेदन केलेला आहे असं श्री भगवान गरुडाला सांगतायत.
सूत शौनक ऋषींना आणि तेच कथा ग्रंथ करते बाबाजी आपल्याला सांगतायत तेच तात्पर्य तुमच्यासाठी इथं यथा पद्धतीनं बाबाजी विठ्ठल पंत यांनी प्राकृत भाषेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. इति श्री गरुड पुराणी प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे आचारलक्षणम नाम नवमोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.